अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अपर्णा बापू आणि मोनाला सांगत असते की त्या दिवशी मला जशी धमकी मिळाली होती तसंच धमकीचं पत्र आजही ऑफिसमध्ये आलं आणि मग त्यानंतर ती ऑफिसमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे बापू आणि मोना दोघेही घाबरतात. मोना विचारत असते की वंश कोण आहेत ती लोकांनी, ती तुमच्या एवढी मागं का लागलीत? आणि त्यावर अपर्णा सांगते की आम्ही ड्रग्सवर कारवाई करत आहोत ना, त्याचमुळे हे सगळं घडतंय. तर मोना म्हणत असते की मग तुम्ही द्या हे काम सोडून. आणि त्यावर अप्पी म्हणते की मोना, मी असं घाबरून काम सोडून देणार नाही. तर बापू सुद्धा मोनाला समजावतात की चांगलं काम करताना अशी माणसं आडवी येतातच. तर अप्पी म्हणत असते की मला फक्त आता दीप्याची काळजी वाटते, तो लवकरात लवकर घरी यायला हवा. आणि मग त्यानंतर ती बापू आणि मोनाला सुद्धा सांगते की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मी तुम्हाला घाबरवत नाहीये, मात्र तुम्ही सगळेजण सुरक्षित राहायला हवेत. आणि त्यावेळी अमोल तिला विचारतो, म्हणजे आता मी सुद्धा बाहेर खेळायला जायचं नाही का? त्यावर अप्पी सांगते की नाही बाळा, काही दिवस तू घरातच खेळ. तर अमोल विचारतो, मग मी माझ्या मित्रमैत्रिणींना इथे बोलावू का? मात्र अप्पी म्हणते की नाही, काही दिवस त्यांना सुद्धा आपल्या घरी बोलावू नको. मात्र त्यामुळे अमोल नाराज होतो आणि तेथून निघून जातो. दुसरीकडे अर्जुन देखील काही कॉन्स्टेबलला घरी घेऊन येतो. तो त्यांना पाणी जेवण देतो आणि मग त्यांना ड्युटीवर जायला सांगतो. तर कदम आणि अमोल त्याला विचारत असतात की हे सगळं काय आहे? आणि मग अर्जुन देखील घडलेला सगळा प्रकार सांगतो. आणि अपर्णा अर्जुनला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे हे ऐकून कदम काळजीत पडतात. अर्जुन म्हणत असतो की हे सगळं असं होणार मला माहीत होतं, पण ते लोक एवढ्या लवकर घरापर्यंत पोहोचतील असं वाटलं नाही. आणि त्यावेळी रुपाली परत विचारते की ती फुलं? त्यावर अर्जुन सांगतो की ती फुलंसुद्धा त्या लोकांनीच पाठवली होती, कारण त्यांना माझ्याबद्दल आणि अप्पीबद्दल सगळं काही माहिती आहे. आणि ते ऐकून सगळेच आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागतात. कदम अर्जुनला सांगतात की काही झालं तरी अप्पीला काही होता कामा नये. आणि त्यावर अर्जुन सांगतो की हो कदम, तुम्ही काळजी करू नका, तिच्या बंगल्यावर सुद्धा बंदोबस्त वाढवला आहे. मात्र तितक्यात रुपाली काहीतरी बोलायला जाते, पण अर्जुन आधीच तिला सांगतो की वहिनी, ही माझी ड्युटी आहे, उगाच नको ते विचार डोक्यात आणू नका. आणि तो तेथून निघून जातो. तर रुपाली मनाशी म्हणत असते की काही झालं तरी हे दोघे जण एकत्र येता कामा नये, मात्र ही नियती त्यांना एकमेकांच्या जवळच आणत चालली आहे. आता लवकरात लवकर अर्जुन भाऊजींचं आणि आर्याचं लग्न लावून द्यायला हवं. दुसरीकडे अप्पी एकटीच बाल्कनीत उभी असते. तितक्यात बापू त्या ठिकाणी येतात. ते अप्पीला म्हणतात की हे बघ, अमोलने तुझं आणि अर्जुनचं चित्र काढलंय, पण तू मात्र बघितलं सुद्धा नाही. त्यावर अप्पी म्हणते की बापू, मी मगाशी जे काही बोलले ते मुद्दाम नाही बोलले, माझ्या डोक्यात अनेक विचार चालू आहेत. त्यावर बापू विचारतात की काय झालं बाळा, तू त्या धमकीचाच विचार करते का? त्यावर अप्पी म्हणते की बापू, फक्त तोच एक विचार नाहीये, डोक्यात अनेक विचार सुरू आहेत, काय करावं, पुढे काय होणार मला काहीच कळत नाहीये. त्यामुळे बापू विचारतात की नक्की काय झालंय? आणि मग अप्पी त्यांना सांगते की मला असं कधी कधी वाटतं की मी उगाच इथे आले, कारण जेव्हा मी उत्तराखंडला होते तेव्हा सगळं काही ठीक होतं. तेव्हा अमोलसुद्धा जास्त काही प्रश्न विचारत नव्हता, त्याला त्याच्या बाबांची आठवण यायची, पण तेवढ्या पुरती. आणि तेव्हा मला असं वाटायचं की जेव्हा मी परत इथे येईल तेव्हा माझ्या आणि अर्जुनच्या नात्याची नव्याने सुरुवात होईल, अमोलची आणि त्याची भेट होईल. मात्र इथे आल्यापासून सगळंच उलटं घडत आहे. अमोलसुद्धा रोज हजारो प्रश्न विचारतो, त्याच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यावी मला कळत नाही. मला कधी कधी असं वाटतं की इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे मी. मात्र त्यावर बापू म्हणतात की मला सांग, तुझा नियतीवर विश्वास आहे ना? त्यावर अप्पी म्हणते हो बापू, माझा नियतीवर विश्वास आहे, पण नियतीच्या मनात नेमकं काय आहे तेच कळत नाही. तर बापू तिला समजावतात की काळजी करू नको, नियती सगळं काही ठीक करेल. आणि आपली सुषमा आहे ना वरती, ती बघ सगळं चांगलंच घडवून आणेल. मात्र अप्पीला कशाचीही आशा वाटत नसते. पण बापू तिला सांगतात की जेव्हा तुझं लग्न ठरलं होतं तेव्हा अर्जुनने आशा सोडली होती का? नाही ना. आणि मग शेवटच्या क्षणी काय झालं तुला माहिती आहे ना? तशीच आता तू सुद्धा आशा सोडू नको, सगळं काही चांगलंच होईल. जर तुझ्या आणि अमोलच्या मनात असेल ना, तर तू आणि अर्जुन नक्की एकत्र याल. आणि त्याच वेळी आकाशातून एक तारा तुटतो, त्यामुळे अप्पीला खूप आनंद होतो.
दुसऱ्या दिवशी दिप्या ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. तो मोनाला विचारत असतो की आज तरी टिफिन देणार आहेस का, पण ती लगेच डोकं दुखल्याचं नाटक करत म्हणते की माझं खूप डोकं दुखतंय म्हणून मी काही बनवलं नाही. तितक्यात अपर्णा त्या ठिकाणी येते. ती दिप्याला सांगते की तू सांभाळून ऑफिसला जा आणि जर रात्री उशीर होणार असेल तर तसं मला कॉल करून कळव, मी कोणाला तरी पाठवते. त्यावर दिप्या हो म्हणतो. त्यानंतर अप्पी मोनाला सांगते की तू अमोलकडे व्यवस्थित लक्ष दे, त्याला बाहेर जाऊ देऊ नको. तर ती रागातच विचारते मी काय त्याच्या मागं पळू का. तर अप्पी म्हणते की मागं पळायची काही गरज नाही आहे, फक्त त्याच्यावर लक्ष ठेवलं तरी पुरेसं आहे. आणि मग ती अमोलला सुद्धा सांगते की बाहेर खेळायला जाऊ नको, घरातच थांब. आणि काल रात्री जे काही घडलेलं असतं त्याबद्दलही ती त्याची कान पकडून माफी मागते. तर अमोल म्हणतो की सॉरी मा, खरं तर माझंच चुकलं, तू कामाच्या टेन्शनमध्ये होतीस ना. आणि तो सुद्धा तिची कान पकडून माफी मागतो आणि मग अप्पी ऑफिसला जाते. आणि ती गेल्यानंतर मोना लगेच अमोलवर ओरडतच त्याला सांगत असते की मला काही तुझ्या मागे पळायला वेळ नाही, त्यामुळे तू घरातच थांब. मात्र अमोल तिच्यावरच ओरडतो आणि बागेत खेळायला जातो. तर दुसरीकडे अर्जुनच्या घरी चहा नाश्ता चाललेला असतो. आर्यानेच चहा नाश्ता बनवलेला असतो, त्यामुळे सगळेजण तिचं कौतुक करत असतात. तितक्यात अर्जुनही त्या ठिकाणी येतो. तर रुपाली लगेच आर्या आणि अर्जुनच्या लग्नाचा विषय काढते. स्वप्नीलही म्हणतो की आता साखरपुडा झालाच आहे आणि आर्यासुद्धा इथे रुळली आहे, तर आपण लग्नाचा विचार करू, हवं तर आर्याच्या आईसोबत आम्ही बोलतो. मात्र अर्जुन त्यांना स्पष्टपणेच सांगतो की एकदा हे धमकीचं प्रकरण मिटू द्या, त्यानंतर बघूयात आपण पुढे काय करायचं ते. आणि त्यामुळे रुपाली गप्प बसते. तर अर्जुन त्या सगळ्यांना स्पष्टच सांगतो की तुम्ही प्लीज खूप घाई करू नका, कारण याआधी मी आर्याकडे फक्त एक मैत्रीण म्हणून बघत होतो. आम्हा दोघांना कमीत कमी थोडा वेळ तरी द्या, एकमेकांना आम्हाला ओळखू द्या. आणि तो कदमांनासुद्धा तेच सांगतो. आणि सगळ्यांनाच अर्जुनचं म्हणणं पटतं. आर्यासुद्धा म्हणते की माझी काही घाई नाही आहे, आपण हवं तर अजून थोडा वेळ घेऊ. त्यामुळे अर्जुन तिचे आभार मानतो. रुपाली मात्र मनाशी म्हणत असते की काही करून त्या अपर्णाला मला अर्जुन भाऊजींच्या आयुष्यातून बाहेर काढायचं आहे. तर दुसरीकडे बापू आणि अमोल गप्पा मारत असतात. बापू अमोलला सांगत असतात की तुझ्या आईबाबांचं चित्र एका व्यवस्थित ठिकाणी ठेवून दे, जेणेकरून ते खराब होणार नाही. आणि त्यावर अमोलही हो म्हणतो. आणि त्यानंतर तो बापूंना विचारतो की बापू मला सांगा ना, माझे मा आणि बाबा एकमेकांना कसे भेटले होते. आणि मग त्यानंतर बापू अमोलला अर्जुन आणि अप्पीची गोष्ट सांगायला सुरुवात करतात. आणि ते दोघेजण आसगावमध्ये भेटले होते हे ऐकून अमोल तर खूपच खुश होतो आणि बापूंकडे हट्ट करतो की मला आसगावला घेऊन चला. त्यावर बापू सांगतात की आपण नक्की जाऊ. त्यानंतर ते देवघरात जातात पूजा करण्यासाठी. तर अमोलही त्यांच्या पाठोपाठ जातो. आणि तो बापूंना सांगतो की मला मा आणि बाबांचा फोटो देवघरात ठेवायचा आहे, कारण ते दोघे माझ्यासाठी देव आहेत. मला माहिती आहे ते दोघे कायम माझ्या पाठीशी असणार आहेत. आणि त्याचं ते निरागस बोलणं ऐकून बापूंना खूप आनंद होतो, त्याचं कौतुक वाटतं. आणि मग ते अप्पीचा आणि अर्जुनचा फोटो देवघरामध्येच ठेवतात. तर अमोल त्या दोघांच्या फोटोकडे प्रार्थना करतो की माझी एकच इच्छा आहे, तुम्ही दोघांनी एकत्र यावं. आणि ते ऐकून बापू मनाशी म्हणतात की आईबापासाठी हे लेकरू झुरते, नियती काही करून त्या दोघांना तू एकत्र आण. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.